नमस्कार, मी निलेश वाळिंबे, सेक्रेटरी महाराष्ट्र मराठी कलारीपयटू असोसिएशन म्हणजेच महाराष्ट्र राज्य कलारीपयटू संघटना। आपण आज नांदेड इथं तिसरी राज्यस्तरीय कलारीपयटू अजिंक्यपद स्पर्धा घेत आहोत। या स्पर्धेमधून निवडली जाणारी मुलं नॅशनल चॅम्पियनशिपसाठी केरळ इथे होणार आहेत त्या स्पर्धा, त्यासाठी निवडली जाणार आहे। कलारीपयटू ही आपली केरळची म्हणजे भारताची युद्धकला आहे आणि या युद्धकलेमध्ये आपलेच पारंपरिक शस्त्र वापरले जातात, जसं की ढाल तलवार, लाठीकाठी, तलवार आणि तलवार, उर्मी वेसल म्हणजे आपली दांडपट्टा, आपली पारंपरिक परंपरा असलेली सगळी शस्त्र आहेत, ती कला आहे। याचा साधारण 5000 वर्षापासूनचे रेकॉर्ड सापडतात म्हणजे आहे असं मानलं जातं। आणि भारत सरकारने या खेळाला चांगला सपोर्ट केलेला आहे। आपली ही जी कलारीपयटू ही युद्धकला म्हणजे मार्शल आर्ट आहे, ही नॅशनल गेम्स आणि खेलो इंडिया युथ गेम या दोन्ही मध्ये आहेत। आता या ज्या राज्यस्तरीय स्पर्धा होतात यामधून निवडलेली गेलेली मुलं नॅशनल चॅम्पियनशिपला जातात आणि नॅशनल चॅम्पियनशिप मधून जी 18 वर्षाच्या वरची मुलं जे असतात ती नॅशनल गेमसाठी आणि 18 वर्षाखालील जे खेळाडू असतात ते खेलो इंडिया युथ गेम साठी निवडले जातात। हे दोन्ही स्पर्धा अशा भारत सरकारने आयोजित केलेल्या असतात, म्हणजे नॅशनल गेम ह्या इंडियन ऑलिम्पिकच्या आणि खेलो इंडिया युथ गेम या स्थायी म्हणजे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या आयोजित स्पर्धा असतात। यात निवडलेल्या गेलेल्या खेळाडूंना सगळा सपोर्ट गव्हर्नमेंट करतं। म्हणजे आता आम्ही गेल्या वर्षी ज्या तमिळनाडू मध्ये खेलो इंडिया झाल्या होत्या आणि नॅशनल गेम गोव्याला झाल्या, याशिवाय या वर्षीच्या ज्या नॅशनल गेम उत्तराखंड मध्ये झाल्या, इथं आपली टीम महाराष्ट्राची गेली होती, मी स्वतः तिथं कोच होतो। तिथल्या मुलांना गव्हर्नमेंटनी चांगला सपोर्ट केला। म्हणजे उदाहरणार्थ गेल्यावरती आपण त्या खेळाडूंना 10 दिवस ते 15 दिवस बालेवाडीमध्ये ट्रेनिंग कॅम्प, त्यांचा राहण्या जेवणाचा सगळा खर्च, इतरही इक्विपमेंट, ड्रेस म्हणजे ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट, ट्रॅक सूट वगैरे या सगळ्या फॅसिलिटीज दिल्या मुलांना। त्यासाठी ट्रॅव्हल बॅग्स दिल्या, तिथं जाण्याचा विमानाचा खर्च सगळा गव्हर्नमेंटनी केला। ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या मुलांना गव्हर्नमेंट तर्फे मिळत असतात आणि तिथे जिंकलेल्या मुलांना नॅशनल गेम साठी 7 लाख, 5 लाख, 3 लाख अशी बक्षीस आहेत। तर खेलो इंडियामध्ये 5 लाख, 3 लाख, 2 लाख अशी बक्षीस आहेत। पण खेलो इंडियाला आणखी एक चांगली व्यवस्था केली की जे मुलं सहभागी झालेत पण जिंकू शकले नाहीत, अशा खेळाडूंना सुद्धा शासन 50,000 रुपये त्यांच्या अकाउंटला देतं, की जेणेकरून त्या मुलांना याची आवड निर्माण व्हावी आणि खेळाला प्रमोशन मिळावं। तर सरकारचं चांगलं सहकार्य मिळतं। आज आम्ही इथं गुरु गोविंद सिंह जिल्हा क्रीडा संकुल मध्ये आपल्या स्पर्धा होत आहेत, इथं सुद्धा या जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आम्हाला चांगला सहकार्य मिळालेलं आहे आणि इथले सगळे लोक आहेत आणि पत्रकार मित्र आहेत, आपले सगळ्यांचे चांगलं सपोर्ट मिळतोय। संपूर्ण महाराष्ट्रातून साधारणपणे 150 पेक्षा जास्त खेळाडू आपल्या इथे आलेले आहेत आणि 13 पेक्षा जास्त जिल्हे सहभागी झालेले आहेत आणि इतक्या कमी दिवसात आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळतोय आणि वाढता रिस्पॉन्स आहे। बरेच जिल्हे आपल्याला जोडले गेलेले आहेत पण त्यांचं ट्रेनिंग वगैरे न झाल्यामुळे ते सहभागी होऊ शकले नाहीत। तर पुढच्या वर्षी आपली संख्या चांगली असेल आणि जिल्हे पण नक्कीच वाढलेले असतील।